आणि आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला मुंबईबद्दल आता आणखीन अपडेट देतील। अभिषेक, अलर्ट सध्या मोडवरती राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, नक्की काय काय आदेश आहेत? नक्कीच फरीदाबादमध्ये आरडीएक्सचा मोठा साठा सापडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारीच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक देखील वर्षावर घेतलेली होती आणि एकूणच सुरक्षेचा आढावा देखील घेतला होता। या बैठकीसाठी डीजी आणि मुंबई पोलीस आयुक्त सोबतच इतर अधिकारी जे आहेत ते उपस्थित होते। आता दिल्लीतील या घटनेनंतर पुन्हा एकदा पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत आणि सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। एकूणच ही नेमकी घटना कशा प्रकारे घडली या संदर्भातही राज्य सरकार जी आहे ती माहिती घेत असल्याचं कळतंय। अभिषेक, मगाशी आम्ही सीएसएमटी स्टेशनवरची काही दृश्य पाहिलेली होती, तिथे आता सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क झालेल्या आहेत, त्याचबरोबर परेडिंग सुद्धा सुरू झाली आहे। अजून आणखीन कुठले कुठले असे भाग आहेत जिथे हाय अलर्ट सध्या असेल? दिल्लीच्या स्फोटानंतर मुंबई पोलिसांना देखील हाय अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे। सोबतच जे इतर शहरं आहेत राज्यातली ते देखील आपल्याला हाय अलर्टवर पाहायला मिळत आहेत। मुंबई पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी झाडाझडती देखील घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। सोबतच चर्चगेट असेल, सीएसएमटी स्टेशन असेल, दादर असेल, वांद्रे असेल, या सर्व महत्वाच्या स्थानकांवर झाडाझडती सुरू असल्याची माहिती आहे। एकूणच मुंबई पोलिसांकडून अधिकची खबरदारी जी आहे ती सध्याला घेतली जात असल्याचं कळतंय। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। तर आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ मुंबईच्या एकंदरीत सतर्कतेबद्दल माहिती देत होते। मुख्यमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत संपूर्ण राज्यामध्ये किंबहुना, आणि मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ही आपण दृश्य बघतोय ती सीएसएमटी स्टेशनची आहे, तिथे सुद्धा सुरक्षा यंत्रणा लगेच सतर्क झालेल्या आहेत आणि योग्य पद्धतीने प्रवाशांची किंवा संशयास्पद अशा कुठल्याही हालचालींवरती ते नजर ठेवून असतील। आणि या व्यतिरिक्त सर्वच ज्या सार्वजनिक जागा आहेत तिथे सुद्धा आता जास्त सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळेल, जास्त झाडाझडती केली जाईल। आणि दिल्लीमधली दृश्य आपण डावीकडे बघतोय, स्फोट झाल्यानंतरची लगेचची ही दृश्य आहेत आणि आपण पाहतोय की ही पहिली गाडी ज्याच्यामध्ये प्रचंड स्फोट झाला, खूप मोठ्या प्रमाणावरती गाडीचं नुकसान झालंय, गाड्या चक्काचूर अक्षरशः झालेल्या आहेत, 4 गाड्यांचं नुकसान झालंय। 5वी गाडी आपण बघतोय की आजूबाजूच्या अनेक गाड्यांचं भरपूर नुकसान या स्फोटात झालंय। यावरून ज्या गाडीतनं स्फोट झाला त्या गाडीतल्या स्फोटकांचा इम्पॅक्ट किती मोठा होता याचा आपल्याला अंदाज येतो। या व्यतिरिक्त मनुष्यहानी सुद्धा प्रचंड झालेली आहे, 8 जण मृत्युमुखी पडल्याचं कळतंय। हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। 30 जण गंभीर जखमी झालेली आहेत, जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत। सर्व सुरक्षा यंत्रणा सध्या घटनास्थळी आहेत आणि अगदी फॉरेन्सिक डिपार्टमेंटपासून सर्वच यंत्रणा सध्या तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। आणि त्याचबरोबर आता मुंबईमध्ये जाऊया, सीएसएमटी स्टेशनला आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आहेत। ईशान, कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था सध्या सतर्क आहेत, कशा पद्धतीने झाडाझडती घेतली जाते? पूर्वी आपण पाहिलं असेल दिल्लीच्या घटनेनंतर आता मुंबई पोलीस असू देत किंवा महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आता पोलीस हे सतर्क झाले आहेत। त्याचबरोबर आता मी सर्वात ज्या ठिकाणी गर्दी असते त्या सीएसएमटी स्थानकावरती आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। हे सीएसएमटी स्थानक हे मुंबईमधलं सर्वात महत्त्वाचं स्थानक आहे। इकडूनच मुंबईची लाईफलाईन ही चालू होते, ती म्हणजे लोकल। या ठिकाणून लोक ही प्रवास करत असतात। या ठिकाणी संध्याकाळच्या वेळीच ते रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते। तर आपण बघू शकतो सध्या दिल्लीच्या घटनेनंतर आता मुंबई पोलीस ही अलर्ट झाली आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो रेल्वे पोलीस जी आहे आरपीएफ ती देखील मोठ्या प्रमाणावरती स्टेशनवरती आहेत। मग ते सीएसएमटी स्टेशन असेल, चर्चगेट स्टेशन असेल, अशा ठिकाणी आहेत। त्याचबरोबर जे दुकानं असतात स्टेशनच्या बाहेर त्या ठिकाणचे दुकानदारांना देखील आता दुकानं बंद करायला सांगितली आहेत। त्यामागचं कारण म्हणजे अनेक दुकानांवरती गर्दी होते। त्याचबरोबर ज्या गाड्या असतात, आपल्याला माहिती असेल साऊथ मुंबईमध्ये कॅब सर्व्हिस ही मोठ्या प्रमाणावरती चालते, तर त्या कॅब सर्व्हिसवाल्यांची देखील झाडाझडती होत आहेत। त्याचबरोबर अनेक गाड्या ज्या आजूबाजूला पार्क केल्या असतात तिकडे देखील आता पोलीस जाऊन बघत आहेत की कुठली गाडी ही संशयास्पद आहेत का। आपल्याला माहिती असेल मुंबईचा इतिहास, तर मुंबईमध्ये अनेक वेळा आतंकवाद्यांकडून हल्ला झाला आहे। त्यानंतर दिल्लीमधली घटना आणि त्या दिल्ली मधल्या घटनेनंतर आता मुंबई पोलीस हे सतर्क झाले आहेत। विविध ठिकाणी ज्या ठिकाणी रहदारी असते, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठा आहेत मुंबईमध्ये,
की जिकडे लोक खरेदीसाठी जातात अशा ठिकाणी मुंबई पोलीस सतर्क झाला आहे। त्याचबरोबर आता लग्नाचा देखील सण आहे, या लग्नाच्या सणामध्ये अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम असतात, तिकडे देखील धन्यवाद। एकंदरीत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सतर्कता पाळली जाते सीएसएमटी स्टेशनवर, दिल्लीतली दृश्य बघतोय। आप वहाँ लाल किले पे इंपोर्ट पे लेकर पहुंचे हैं। जितनी भी गाड़ियां गई वहाँ से 8 से 10 गाड़ियां खड़ी थी उस टाइम पे जिस टाइम वो आए थे। तो वहाँ जब पहुंची गई गाड़ियां तो वहाँ से सिर्फ 5 से 7 बोडियां मिली हमें, वो 4 से 5 बोडियां वो लेकर आए हम। बाकी गाड़ियां वहीं खड़ी रह गई। अब वो शायद आ रही हैं या ढूंढ रहे हैं, पार्ट्स इकट्ठे करने पड़े हैं वहाँ में। नहीं, जिस टाइम हम पहुंचे ना तो 4 से 5 बोडियां थी वहाँ। हमने जो मोमेंट में थी हमने वो उठाई, कलेक्ट करनी पड़ी है, अलग अलग पार्ट में थी, हमने अपने स्टेशनों पर उठा के रखी है वो और यहाँ लेकर आए। आप जब लोकेशन पे पहुंचे तब आपने क्या क्या देखा, वारदात क्या क्या देखा? वारदात तो मैम बोडियां फैली पड़ी थी, बिखरी पड़ी थी वहाँ, ठीक। गाड़ियों में आग लगी हुई थी। ये ब्लास्ट के 5-7 मिनट बाद हमारे पास इंफॉर्मेशन मिली, उसके बाद हम तुरंत पहुंचे। 10 से 12 मिनट लगे हमें यहाँ से जाने में, क्योंकि पूरा ट्रैफिक था। और कितनी एम्बुलेंस थी आपके साथ? और भी कोई लोग थे? 8 से 10 एम्बुलेंस यहाँ से गई है प्राइवेट वाली। उसके बाद 102 भी थी, रास्ते में जाम में फंसी हुई थी, जाम लगा हुआ था सारा में। यहाँ से दिल्ली गेट से लेके लाल किले तक जाम लगा हुआ था, ट्रैफिक जाम था। उस चक्कर में रास्ता ब्लॉक कर रखा था ना पुलिस वालों ने, इस चक्कर में थोड़ा टाइम लग गया। तो एम्बुलेंस वाला जी सर। नाम क्या था? आप सबको यहाँ पे लेके आए। अभी वहाँ पे आपके कोई दोस्त है, कोई और एम्बुलेंस ड्राइवर है जो आपकी जानकारी में अभी भी वहाँ पे? नहीं, मैडम वो आ चुके होंगे अभी तक, अब तक कोई नहीं है वहाँ। अगर होगा कोई मैं मालूम कर दूंगा। तर दिल्लीतून मदत कार्य करणाऱ्या या व्यक्तींनी आपल्याला माहिती दिली आणि त्यांनी असं सांगितलं की साधारणपणे हा ब्लास्ट, हा स्फोट घडल्यानंतर एक 10-15 मिनिटापर्यंतच अँब्युलन्स तिकडे पोहोचलेल्या होत्या आणि अक्षरशः लोकांच्या शरीराचे अवशेष या अँब्युलन्समधनं आणावे लागले। अनेकांना अँब्युलन्समधनं हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं, परंतु यामध्ये एकच आपण जमेची बाजू अशी म्हणू शकतो की त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे जे जखमी होते त्यांना आता हॉस्पिटलमध्ये मदत मिळते आहे, त्या हॉस्पिटलमध्ये भरती झालेले आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। परंतु त्याचबरोबर हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्याने 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलेली आहे। 6:52 आज दिल्लीमध्ये स्फोट झाला। लाल किल्ल्यापासून 500 मीटर अंतरावरती स्फोट झाला। हे आपण एकीकडे दृश्यांमध्ये बघतोय, गाडीचे अवशेष, ज्या गाडीमध्ये स्फोट झाला होता त्या गाडीचे, या गाडीच्या आजूबाजूला असलेल्या बाकी 5 ते 7 वाहनांना सुद्धा प्रचंड मोठा इम्पॅक्टमुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर 10 जणांचा मृत्यू झाला आहे, 30 जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या घटनास्थळी सर्व सुरक्षा यंत्रणा दाखल झालेल्या आहेत। थोड्याच वेळापूर्वी दिल्ली पोलीस कमिशनर यांनी माध्यमांना माहिती दिली आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की नक्की घटना काय घडली आहे, कशामुळे घडली आहे याचं आकलन सध्या केलं जात आहे, त्यामुळे याबद्दल माहिती दिली जाईल। परंतु ज्या गाडीचा स्फोट झाला त्याच्यामध्ये सुद्धा प्रवासी होते असं त्यांनी सांगितलंय आणि आता पुढची सगळी माहिती औपचारिकरित्या दिली जाईल। आणि त्याचबरोबर या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये सगळीकडे हाय अलर्ट तर आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत। मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस व्यवस्था करण्यात आलेली आहे। इथल्या सर्वसामान्य लोकांची, त्याचबरोबर उबर ड्रायव्हर जे बाहेर असतात, टॅक्सीवाले असतात, त्यांच्यावरती सुद्धा नजर ठेवली जाते, त्यांचं चेकअप केलं जात आहे आणि त्याचबरोबर जी दुकानं आहेत सीएसएमटी स्टेशनच्या बाहेरची ती बंद करण्यात आलेली आहेत। ही दोन्ही दृश्य आता आपण बघतोय ती दिल्लीतली आहेत। एका ई रिक्षाची काय अवस्था झाली आहे याच्यावरून आपल्याला कळू शकतं की या स्फोटाची नक्की भीषणता किती होती। आणि एक नवीन अपडेट येतोय, एक ब्रेकिंग बातमी बघूया। दिल्लीतल्या स्फोटामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची आता डॉक्टरांनी माहिती दिली आहे आणि या स्फोटामध्ये 30 पेक्षा जास्त गंभीर जखमी आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि दिल्लीमध्ये डॉक्टर सध्या अलर्ट मोडवरती आहेत। या संदर्भामध्ये डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया। Not in
proper position to get recovered. So we are trying our best to rescue the patient. Please, I am getting late. जी हाँ बिल्कुल, सारे डॉक्टर्स और सारे जो स्टाफ को रखे। अभी आप अंदर गए थे, कितने इंजर्ड हैं, कितने ये बता पाना ट्रस्ट मी मेरे लिए अभी पॉसिबल नहीं है। मैंने अभी बस देखा वहाँ पे, मैंने अभी बात की, हमारे सीनियर से बात हुई हमारे स्टाफ को बुलाया गया है अभी स्थिति में? अभी बहुत सारे स्टाफ को मैं नंबर नहीं बता सकता, बहुत सारे स्टाफ को बुलाया गया और हम सबको अलर्ट पे रखा गया कि कभी भी आपको कॉल आ सकता है और आपको उस हिसाब से रेडी रहना है। कितने घायल हैं बता सकते हैं? घायल तो यहाँ पे 30 से ज्यादा ही है, बाकी अभी देखते हैं कितना क्या चल रहा है। ये मैं 10 के ऊपर है, बाकी अभी मैं पता नहीं। तर या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स। राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि स्फोटानंतर परिसरातल्या 3 ते 4 गाड्यांना आग लागली। हा स्फोट होऊन आता जवळपास 2 तास उलटून गेलेले आहेत। 6:51-52 मिनिटांनी हा स्फोट झाला होता आणि त्यानंतर आता रात्रीचे 9 वाजत आलेले आहेत। या 2 तासांमध्ये या स्फोटाबाबतचे बरेचसे तपशील समोर आलेले आहेत, बऱ्याचशा अपडेट समोर आलेले आहेत। सोमेश कोळगे सध्या या घटनास्थळी आहेत। सोमेश, या क्षणी नेमकं काय घडतंय, कशा पद्धतीने आता 2 तास उलटून गेलेले आहेत, कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे, तपास सुरू आहे? अपोजिट साइड का जब धमाका हुआ तब क्या पुलिस वाले भी कुछ घायल हुए क्या? नहीं, पुलिस वाला कोई घायल नहीं। ज्यादातर जो पुलिस वाला था ही नहीं ना मौके पे। 2 पुलिस वाले चौकी में शायद है सामने से। ओके मैम, तर सोमेश कोळगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, वेगवेगळे माहितीचे तुकडे आता समोर येत आहेत, स्पष्टपणे अजूनही सगळ्या गोष्टी एकत्रितपणे समोर येत नाहीयेत। काय काय तपशील आतापर्यंत हाती आलेत आणि घटनास्थळी सध्या काय सुरू आहे? त्या गाडीच्या पत्र्याला इतकं मोठं नुकसान झालं आणि त्यासोबतच हा जिथे धमाका झाला त्या ठिकाणाला आपण दाखवूया, जिथे हा स्फोट झाला होता ते ठिकाण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। निश्चितपणे